नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात आणि आपण आज याच पुत्रदा एकादशी विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ हे नेहमी येत असतात। त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप जास्त असे महत्त्व आहे। एकादशी महिन्यातून दोनदा येते, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात। वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात। एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची विधिपूर्वक पूजा केली जाते। भगवान विष्णूंच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्रावण पुत्रदा एकादशीचे हे व्रत पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते। पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते। या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे। असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद आपल्याला लाभतो। ज्या विवाहित जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवावे। संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते। या व्रताचे धार्मिक महत्त्व सुद्धा आहे। ज्योतिषी सांगतात की पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजेच पौष आणि श्रावण महिन्यात येते। हे व्रत कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे आहे। या शुभ दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते। हे व्रत केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि हा व्रत संततीसाठी पाळला जातो। हे व्रत केल्याने अपत्यहीन जोडप्यांनाही अपत्य प्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्याचप्रमाणे एकादशीचे हे व्रत केल्यास आपल्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते असे सुद्धा सांगितले जाते। तर आता हे व्रत का करतात किंवा याचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊ। पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून जर आपण उपवास केला तर जो व्यक्ती हा उपवास करतो आणि पूजा करतो त्या व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असं मानलं जातं। म्हणजेच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून जर आपण व्रत केला तर पुत्रप्राप्तीची जर इच्छा असेल ती पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। त्यानंतर आता या दिवशी पूजा कशी करायची किंवा काही नियम आहेत का ते आपण पाहूया। एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात। त्यामुळे दशमीच्या दिवशीही आपण कांदा लसूण खाऊ नये असं सांगितलं जातं आणि द्वादशीला उपवास सोडावा असं सुद्धा सांगितलं जातं। जर आपल्याला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच आपण भोजन जे आहे, आपलं जेवण जे आहे ते करून घ्यायचं आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून आपण या दिवशी गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर त्याने किंवा मग साधं जे पाणी असतं आपलं त्याने सुद्धा आपण जर भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेक केला तरी चालतो। त्यांची विधिवत जी पंचोपचारांची पूजा आहे म्हणजेच धूप दीप फुले अक्षदा फुलांच्या माळा नैवेद्य वगैरे अर्पण करून ही सर्व पूजा तुम्हाला करायची आहे आणि पूजा करताना तुम्ही मनोभावाने प्रार्थना करायची आहे। व्रताचा काही संकल्प असेल तर तो करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करताना तुळशी जी आहे ती नक्की विष्णूंच्या पूजेत
नक्की तुळशीचा वापर करा, कारण असं सांगितलं जातं की तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णू हे अन्न ग्रहण करत नाही. त्यामुळे त्यांच्या नैवेद्यात प्रसादात तुळशीचं पत्र जे आहे ते तुम्ही नक्की ठेवा. त्यानंतर पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा आहे ती सुद्धा वाचायची. तुम्हाला जमलं तर तुम्ही दिवसभर उपवास ठेवू शकतात, रात्री फळं खाऊ शकतात आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नान करून पुन्हा देवाची पूजा करून तुम्ही पुन्हा हे अन्न जे आहे ते सेवन करू शकतात. तर ही पुत्रदा एकादशी का असं मानलं जातं की याने संतती किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. तर पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता, परंतु त्याला मूल नव्हतं. मग त्याच्या काही शुभचिंतकांनी त्याला लोमेश ऋषीला याचे कारण विचारायचे सांगितले. त्यानंतर त्याने विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी आणि निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीण झालेली एक गाय सुद्धा पाणी पिण्यासाठी तिथे आली होती. मात्र राजाने तिला तेथून त्याने हकलून लावले आणि त्याच्या या दृष्ट कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही असा श्राप त्याला मिळाला होता. आणि या श्रापातून जर त्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याला हे एकादशीचं व्रत करावं लागेल आणि त्यासोबतच जी जनता आहे राजाची त्यांना सुद्धा करावं लागेल आणि त्याचे पुण्य त्या राजाला द्यावं तुम्ही असं सांगितलं गेलं होतं. आणि तेव्हाच त्याला संतती प्राप्त होईल असं ऋषी मुनींनी सांगितलं होतं. आणि मग त्यांच्या निर्देशानुसार ज्या ऋषींनी सांगितलं त्यांच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केलं होतं. आणि त्यानंतर काही काळानंतरच राजाला एक गोंडस असं बाळ झालं, म्हणजे राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आणि म्हणूनच तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे केले जाते. आणि राजाची ही जी पुत्र प्राप्तीची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि कदाचित म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असं नावसुद्धा पडलं असेल. तर तुम्हाला सुद्धा श्रावण महिन्यात श्रीहरी विष्णूंची सेवा करायची असेल, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील किंवा तुम्हाला संतती प्राप्तीची पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात हे एकादशीचे साधे सोपे व्रत नक्की करा. तुम्हाला निश्चितच याचं शुभ फळ मिळेल. आणि फक्त संतती प्राप्ती किंवा पुत्रप्राप्तीसाठी फक्त नाही तर आपण आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी सुद्धा हे व्रत करू शकतो. आपलं संसारात विविध विषयात गुंतलेलं जे मन असतं ते एकाग्र करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी हे एकादशीचे व्रत केले जाते. असं सांगितलं जातं की हे व्रत केल्याने आपले मन शांत आणि एकाग्र होते. आपला शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय दिलेला असतो तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला आहे. परंतु उपवासाचे पदार्थ खाऊन आराम करून टीव्ही मोबाईलमध्ये अडकून हे व्रत केले तर त्याचा लाभ आपल्याला काही होणार नाही. औषधाला पथ्याची जोड ही लागतेच तरच औषधाची मात्रा लागू पडते. त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचं जर पालन केलं नाही तर व्रताचा प्रभाव जो आहे तो आपल्याला अनुभवता येणार नाही. म्हणूनच जे काही नियम असतात ते आपण हे व्रत करताना जरूर पाळावेत. जसं की हे व्रत आपण निश्चित जर केलं तर एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं, गंगा मातेचं स्मरण करायचं, आपल्या पवित्र मनाने आपण ते स्मरण करायचं आहे देवाचं मातेचं. त्यानंतर आपलं मन शांत ठेवण्यासाठी आपण पोथी वाचू शकतो, कथा वाचू शकतो, विष्णू सहस्रनामावली वाचू शकतो. त्यानंतर विष्णूंच्या मंत्रांचा जप करू शकतो किंवा लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप आपण करू शकतो. देवाची पूजा करू शकतो आपण त्या दिवशी छान अशी. आणि आपलं मन जे आहे ते एकाग्र
करण्यासाठी, त्याला एकाग्रता आपलं आणण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी ह्या व्रताचे आपल्याला हे सगळे नियम जे आहे ते पाळायचे आहे. कुणाला अपशब्द बोलू नये किंवा मद्यपान असतात, बाकीच्या ज्या वाईट सवयी असतात त्या आपण या व्रताच्या दिवशी करायचं नाही. आणि आपण दिवसभर हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप करून पहा. तुम्हाला निश्चितच याचं खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह तुम्हाला स्वतःला वाटेल. एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुमचा दिवस छान जाईल. फक्त एकादशीच्या दिवशीच नाही तर या पूर्ण श्रावण महिन्यात रोज जरी तुम्ही हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला निश्चितच याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे कमेंटमध्ये आता तुम्ही लगेच लिहा की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते सुद्धा सांगा. आणि अशाच पद्धतीचे अध्यात्माशी रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा अवश्य करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.